जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 199. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सुलभ सिद्धि सब प्राकृतहु, राम कहत जमुहाता. तुलसीदासांनी सांगितलं आपल्याला की आळसानं का होईना, अगदी जांभई देताना का होईना, राम जो म्हणतो तेव्हासुद्धा त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. मग अखंड जपाचा आग्रह महाराज का करतात असा प्रश्न मनामध्ये येण्याची शक्यता आहे. कारण कमीत कमी कष्ट करून जास्तीत जास्त लाभ मिळवायचा अशी मनुष्य प्रवृत्ती असते. त्यामुळे साधनामध्ये सुद्धा जर इतकं सहज सोपं आहे तर मग सतत नाम घे हा उपदेश महाराजांनी का केला असा प्रश्न येऊ शकतो. आणि मुख्यतः चित्तलयाबद्दल जे आपण सुरुवातीला रोज जी प्रार्थना करतो त्यामध्ये ह्याचा काय संदर्भ आहे हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून कालचा जो दोहा तुलसीदासांनी सांगितला आणि अनेक ठिकाणी की आमचे महाराजसुद्धा एक वार राम बोला, एकदा तरी बोला असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्या सगळ्यामधून अजून एकीकडे तुलसीदासांनी आपण बघितलं, आधीसुद्धा बघितलं, रामनामाचं महत्त्व सुरुवातीच्या बालकांडामध्ये तुलसीदासांनी किती सांगितलं की कोणत्याही प्रकारे आळसानं का होईना तुम्ही कसंही नाम घेतलं तरीसुद्धा त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. पण हे सर्व सांगताना संतांचा हेतू काय असतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा रामनामाच्या महिमेचा प्रताप ते आम्हाला सांगत असतात. म्हणजे एकदा राम म्हणून सुद्धा त्याची जी शक्ती आहे त्याचा अनुभव आपल्या अंतर्मनामध्ये कुठेतरी एक संस्कार रूपानं होत असतो असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजेच ही रामनामाची थोरवी सांगण्यासाठी ते अशी उदाहरणं देतात की आळसानं का होईना, चालता बोलता का होईना, जांभई देताना का होईना, पण राम म्हणा. पण जर आम्हाला इतकं रामनामाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही प्रकारानं, कोणत्याही स्थळी, काळी, ठिकाणी जर रामनाम घेऊन त्याचा परिणाम होतो, तर जर नियमबद्धतेनं अत्यंत प्रेमानं जर रामनाम घेतलं, अखंड जपलं तर त्यानं काय होऊ शकणार नाही असा विचार करून साधकानं त्या अखंड नामाच्या दिशेनं आपला प्रवास करावा यासाठी ही उदाहरणं आहेत. यामुळे आम्ही कसंही नाम घेऊ आणि तरी चालेल अशा मखलाशीसाठी ही उदाहरणं किंवा ही रूपकं तुलसीदासांनी किंवा कुणीही संतांनी योजलेली नाहीत. त्याचं महत्त्व जाणून घ्या, त्याचा परिणाम, त्याची शक्ती जाणून घ्या आणि अधिकाधिक नामाला लागा हा त्यामागे सांगण्याचा हेतू आहे त्यांचा. आणि असं जो समजून घेऊन नाम घेतो त्याला चित्तलय दूर नाही असं आमचे महाराज म्हणतात. आपण बघितलं त्याचा परिणाम भरताच्या आयुष्यामध्ये काय झाला आहे. राम आज्ञा पालन, त्यांच्या चरणधुळीवर निरतिशय प्रेम, या पलीकडे त्याला आयुष्य उरलेलं नाही आहे. हे वैराग्य नामातून जन्म घेतं. आपण बघितलं की भरत सांगतोय तुमच्या विरहामध्ये जळणंसुद्धा खूप उच्च प्रतीचं आहे, पण तुमच्याशिवाय मोक्षलाभसुद्धा व्यर्थ आहे. त्यामुळे हे जे भरतानं सांगितलं त्यानंतर भरत पुन्हा आपल्या स्वामींवरचा विश्वास प्रकट करताना दिसतोय, जे तुलसीदास सांगतायत. म्हणाले, स्वामी सुजानु जानी सब ही की, रुचि लाल सारहनी जन जी की,
प्रणत पालु पाली ही सब काहू, देऊ दुहू दिसी और निभाहू, असमोही सब विधि भूरी भरोसो, किए विचारु न सोचु खरोसो, आरती मोर नाथ कर छोहू, दुहु मिली कीन्ह ढीठु हठी मोहू, यह बड़ दोष दूरी करी स्वामी, तजी सकोच सिखई अनुगामी, भरत बिनय सुनि सबहि प्रशंसी, खीर नीर बिबरन गति हंसी, दीन बंधु सुनि बंधु के बचन दीन छलहीन, देश काल अवसर सरिस बोले राम प्रवीण. भरत म्हणतोय, स्वामी आपला स्वभाव फार चांगला आहे, सर्वांच्या हृदयातली आवड, मज सेवकाच्या हृदयातली आवड, माझी लालसा आणि आमची राहणी जाणून हे प्रणतपाल तुम्ही सर्वांचंच पालन कराल आणि दोन्हीही बाजूंना शेवटपर्यंत सांभाळून न्याल याबद्दल मला खात्री आहे म्हणतोय भरत. असा मला पूर्णपणे भरोसा आहे, असं मोही सबविधी भूरी भरोसो. आणि हा विचार केल्यावर थोडीसुद्धा चिंता उरतच नाही. आरती मोर नाथ कर छोहू, स्वामींचं प्रेम आणि माझं दैन्यत्व या दोन्ही गोष्टी, त्यामुळं मला धीर आलाय. त्यामुळे हे स्वामी, हा माझा धीटपणा जो मी करतोय, जे बोलतोय धाडसानं, तो दोष दूर करून आणि संकोच सोडून मला आपल्या सेवकाला उपदेश द्यावा ही विनंती. अशा रीतीनं भरताची नीर क्षीर वेगळं करणाऱ्या हंसीसारखी गती असलेलं विवेकपूर्ण बोलणं ऐकून सर्वच जण भरताची प्रशंसा करू लागले. आणि दीनबंधू आणि परमचतुर असलेल्या बंधू भरताचं हे बोलणं ऐकून, कसं बोलणं आहे, दीन छलहीना, निष्कपट आणि नम्र बोलणं ऐकून प्रसंगानुरूप आता श्रीराम काय म्हणतायत ते बघूया. तात तुम्हारी मोरी परिजन की, चिंता गुरहि नृपहि घर बन की, माथे पर गुर मुनि मिथिलेसु, हम ही तुम्हि सपने हु न कलेसु, मोर तुम्हार परम पुरुषार्थु, स्वार्थु सुजसु धर्म परमारथु, पितु आयसु पाली ही दो भाई, लोक वेद भल भूप भलाई, गुर पितु मातु स्वामी सिख पाले, चलहु कुमग पग पर ही न खाले, अस बिचारी सब सोच बिहाई, पालहु अवध अवधि भरी जाई, देसु को सुपरिजन परिवारु, गुरपद रजहि लाग छरु भारू, तुम मुनि मातु सचिव सिख मानी, पाले हो पुहुमि प्रजा रजधानी, मुखिया मुखु सो चाहिए, खान पान कहूँ एक, पालई पोषई सकल अंग, तुलसी सहित विवेक. पहा बरं, भरतानं सांगितलं की सर्व काही तुम्हीच पालन करणार आहे त्याबद्दल माझी खात्री आहे. पण तिथे गुरु वसिष्ठ जनकादी श्रेष्ठ
सर्वजण उपस्थित आहेत. त्यामुळे श्रीराम म्हणतायत, हे बाळा, तुझी, माझी, परिवाराची, घराची आणि वनाची सुद्धा सर्व चिंता गुरु वसिष्ठ आणि महाराज जनक यांना आहे. जोपर्यंत आपल्या शिरावर वसिष्ठ, मुनी विश्वामित्र आणि मिथिलापती जनक यांचा वरदहस्त आहे, तोपर्यंत आम्हाला आणि तुलासुद्धा स्वप्नातही क्लेश संभवत नाही. हमही तुम्ही सपनेहून कलेसू. शक्यच नाही आपल्याला क्लेश होणं. असे वरिष्ठ जेव्हा आपल्या शिरावर आहेत, त्यांचा आशीर्वाद आपल्या शिरावर आहे. खूप मोठी गोष्ट इथे प्रभू आम्हाला सांगतायत, आम्हाला शिकवतायत. फक्त भरताला उद्देशून नाही हे बोलणं. अनेकदा असा एक गैरसमजच म्हणता येईल आमचा असू शकतो की आम्ही महाराजांना मानतो, भगवंताला मानतो, मग घरामधले असोत, आजूबाजूचे असोत, आमच्या कामाच्या ठिकाणचे असोत, जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी योग्य वर्तन किंवा त्यांच्या मताला मान देऊन राहणं ह्याची काय गरज आहे? आम्ही महाराजांना मानतो. पण जिथं महाराजच आम्हाला सांगतात की वरिष्ठांचे, मातापित्यांचे दोष बघू नयेत. मनुष्य जन्मात आलाय तो मनुष्य, तो देह, म्हणजेच त्याच्यामध्ये काही गुण आणि काही दोष यांचं मिश्रण असणारच. पाप पुण्याचा समसमान आलेख झाला की मगच मनुष्य जन्म मिळतो. त्यामुळे आपल्याला जशी काही गोष्टी, गुण, दोष आवडत नसतील, तर तसेच त्यांनाही ते आपल्यामधले आवडत नसतात. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की गुरूंनी सांगितलंय म्हणून करणं, त्यामध्ये फार मान असतो. इथे प्रभू श्रीरामांनी सांगितलं प्रत्यक्ष की वरिष्ठ जोपर्यंत आपल्या शिरावर आहे तोपर्यंत त्यांचा आशीर्वाद असतोच. मग अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की वरिष्ठ आहेत पण ते जर योग्य नसतील तर? योग्यता आपण जी जोखतो ती फक्त बाह्य आचरणावरून, बाह्य त्यांच्या शरीर, बॉडी लँग्वेजवरून म्हणता येईल, किंवा त्यांच्या मनामधले जे विचार असतात त्यावरून आपण जोखत असतो. पण जर प्रत्येकच जीव त्या अविनाशी भगवंतांचा लेक आहे, त्यांचा अंश आहे, तर आतून तो दोषी असेल का? या पलीकडे जाऊन आम्हाला महाराज सांगतात, जर तुम्हाला सपोज आवडत नाही एखाद्या माणसामधला एखादी गोष्ट आवडत नाही, पण तो ज्या परिस्थितीत वाढला राहिला त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ठेवलं असतं तर तो दोष तुम्हाला लागलाच नसता का? खात्री आहे का तुमची? जर नाही तर का त्याला दोष देता? संत आम्हाला जजमेंट विरहित बनवायला बघत असतात आणि आम्ही आमचं आयुष्यच जजमेंटच्या आधारानं जगत असतो. जोपर्यंत जजमेंट्स नाहीशी होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थ मार्ग सुरू होऊ शकत नाही. कारण जजमेंट हे नेहमीच देहबुद्धीवर, आपल्या आणि समोरच्याच्या दोघांच्या देहबुद्धीवर आधारलेलं असतं. आणि जजमेंट विरहित होणं म्हणजेच ते बाह्यांग न बघता आतमध्ये वसत असलेल्या भगवंताचं दर्शन होणं आहे. पण ते दर्शन झाल्यावर बघू असं म्हणून चालत नाही. आपण मागे सुद्धा अनेकदा जे बघितलं की जे सिद्धांचं सहज गुण आहे, जे त्यांचं सहज लक्षण आहे, तो साधकांसाठी अभ्यास आहे असं श्रेष्ठ संत महर्षींनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे हा अभ्यास करत करतच आम्हाला श्रीरामांसारखं प्रत्यक्ष भगवंत आहेत, पण ते सुद्धा म्हणतायत की गुरु वसिष्ठ आणि जनकादी सारखांचा आशीर्वाद जोपर्यंत आपल्या शिरावर आहे तोपर्यंत हे बाळा, तुम्हाला आणि आम्हाला इथे वनात क्लेश संभवतच नाहीत. आणि पुढे सांगतायत श्रीराम, गुरु, पिता, माता आणि स्वामी यांच्या उपदेशाचं पालन केलं
तर कठीण मार्गावरून चालतानाही पाय खड्ड्यात पडत नाही. चले हूँ कुमग पग परही न खाले. असा विचार करून आता तू सर्व चिंता सोडून दे, अयोध्येला जा आणि हा अवधी संपेपर्यंत अयोध्येचं पालन कर. देश, जो काही जी काही संपत्ती आहे, कुटुंब आहे, परिवार आहे, सर्वांची जबाबदारी गुरूंच्या चरणरजावर आहे. गुरपद रजही लाग छरू भारू. तू मुनी वसिष्ठ, माता आणि मंत्रीगण यांच्याशी संगनमतानं त्यांचा विचार घेऊन त्याप्रमाणे ते सांगतील त्याप्रमाणे या पृथ्वीचं, प्रजेचं आणि राजधानीचं फक्त पालन करत राहा. पालेहू पोहुमी प्रजा राजधानी. आणि आता तुलसीदास एक गोड उपमा देत आहेत की कसा असावा पालक जो असतो, राजा जो असतो, जो राज्यकारभार चालवणारा असतो, त्यानं कसं असलं पाहिजे तर म्हणतायत मुखाप्रमाणे असलं पाहिजे. तोंड जे असतं ना, जे खाता पिताना एकटंच असतं, खान पान कहू एकच तोंड आहे, पण विवेकानं त्या एका तोंडानं खाल्ल्यामुळेच सर्व अंगांचं पोषण होतं. त्याप्रमाणे राजा असावा की जो एकटा आहे असं वाटतं, पण त्यांनी जो निर्णय जो घेतो त्याचा परिणाम सर्व प्रजेवर होतो, कुटुंबावर होतो, या राजपरिवारावर होतो, हे लक्षात घेऊन राजा बनावं असं श्रीराम सांगतायत. असं इथे आम्हाला तुलसीदासांनी सांगितलं. आणि अशा रीतीनं अनेक तऱ्हेनं श्रीराम भरताला समजावून सांगतायत की बाबा रे, आता परत जा आणि प्रजेचं पालन कर. पण कितीही सांगितलं तरी राजधर्म सरबसु एतनोई, जिमी मन माह मनोरथ गोई, बंधु प्रबोधु कीन्ह बहु भाती, बिनु आधार मन तोषुन साती. मनामधलं मनोरथ जसं लपलेलं असतं त्याप्रमाणे त्या राजधर्माचं मनोरथ जणू त्याचं सार रघुनाथांनी भरताला विविध प्रकारांनी समजावून सांगितलं. पण तरीसुद्धा बिनु आधार मन तोषुन साथी, भरभक्कम आधार मिळाल्याशिवाय भरताच्या मनाला काही संतोष होईना की शांती मिळेना. आणि सर्व रघुनाथांनी ओळखलं होतं. आपण बघतोय पहा, भरतानी कुठंच स्पष्टपणे मला पादुका द्या असं म्हटलं नसलं तरी त्याचं सर्व सांगणं जे आहे, बोलणं जे आहे, आधाराविषयीचा आग्रह जो आहे तो, आणि प्रभूंच्या चरणाची जी थोरवी त्यानं गायली अगोदर, त्या सर्वांवरून प्रभूंच्या मनाला समजलेलं आहे की काय मागतोय भरत, काय हवंय त्याला. आणि म्हणून भरतशील गुर सचिव समजू, सकुच स्नेह बिबस रघुराजू, प्रभु करी कृपा पावरी दीन्ही, सादर भरत शीस धरिलीन्ही. श्रीराम म्हणतायत, तुलसीदास सांगतायत आम्हाला की एकीकडे भरताचं प्रेम आणि दुसरीकडे गुरुजन आहेत, मंत्रीगण आहेत, उपस्थित समाज आहे. त्यामुळे रघुनाथ भीड म्हणजे संकोच आणि भरताचं प्रेम या कात्रीत जणू सापडलेत बरं का. पण म्हणजे त्यांना समजलंय की भरताला आपल्या पादुका हव्या आहेत, पण समोर एवढे गुरुजन असताना आपल्या पादुका त्याला कशा द्याव्यात हा संकोच सुद्धा आहे. पण प्रेमापुढं ते विवश आहेत. त्यामुळे म्हटलंय पुढे भरताच्या प्रेमाला वश झाले प्रभू आणि कृपा करून पावरी दिली, आपल्या पादुका भरताला दिल्या आणि सादर भरत शीस धरिली. भरतानं अत्यंत आदरपूर्वक
त्या डोक्यावर धारण केल्या. काय प्रेम आहे पहा भरताचं. विचार केला तरी सुद्धा असं वाटतं त्याच्या प्रेमाचा एक अंश, एक शिंतोडा जरी आमच्यावर उडला ना, तरी आम्हाला आमच्या गुरूंबद्दल, आमच्या आराध्याबद्दल प्रेम काय असतं हे समजेल. राम करता भाव आम्ही नुसतं म्हणतो, पण इथं भरतानं तो राम करता भाव जगून दाखवलाय. त्या प्रेमामध्ये, त्या प्रेमाच्या पुढे सर्व काही तुच्छ मानलं भरतानं. आणि इतकं की गुरुजन असताना सुद्धा, अत्यंत संकोच वाटत असताना सुद्धा प्रभू राहू शकले नाहीत त्याला पादुका देण्या वाचून. आणि म्हणून मग कृपा करून प्रभूंनी पादुका दिल्या आणि भरतानं त्या आदरानं डोक्यावर धारण केल्या. आमचे ब्रह्मानंद महाराजांच्या पादुका गळ्यात घालायचे. माझं मंगळसूत्र आहे म्हणायचे. काय भाव असतो पहा यांचा. उगीच त्या अवस्थेला पोहोचवत नाहीत सद्गुरू त्यांना. तो अनन्य भाव असल्याशिवाय ते शक्य होत नाही. त्यामुळे इथे भरतानं आम्हाला सगळंच शिकवलंय. म्हणजे भरत चरित्रामध्ये काय शिकलो नाही आम्ही भक्ती प्रेमाबद्दल. असं एकही अंग नाही भक्ती प्रेमाचं ज्यामध्ये भरत नाही. भक्ती प्रेम इज इक्वल टू भरत असं म्हणावंच लागेल. त्यामुळे प्रभूंनी पादुका दिल्या, भरतानं त्या अत्यंत आदरानं प्रेमानं मस्तकी धरल्या. आणि आता कशा आहेत त्या पादुका ते सांगतायत तुलसीदास. चरण पीठ करुणा निधान के, जनु जुग जामिक प्रजा प्राण के, संपुट भरत स्नेह रतन के, आखर जुग जनु जीव जतन के, कुल कपाट कर कुशल कर्म के, बिमल नयन सेवा सुधर्म के, भरत मुदित अवलंबल हेते, अस सुख जस सिय राम रहेते. मागे उबिदा प्रणाम करी, राम लिए उरलाई, लोग उचाटे अमरपती, कुटिल कु अवसर पाई. श्रीरामचंद्रांच्या करुणानिधानांच्या त्या 2 पादुका अयोध्येच्या प्रजेच्या रक्षणासाठी जणू 2 पहारेकरी असल्याप्रमाणे होत्या म्हणताय तुलसीदास. भरताचं जे प्रेमरूपी रत्न आहे ते ठेवण्यासाठी असलेल्या जणू त्या पेट्या आहेत. संपुट भरत स्नेह रतन के. आणि जीवाच्या साधनेसाठी जणू रामनामरूपी 2 अक्षर असल्यासारख्या त्या पादुका आहेत म्हटल्या. रघुकुलाच्या रक्षणासाठी जणू 2 दरवाजे आहेत ते. आणि श्रेष्ठ कर्म सुकर्म करण्यासाठी 2 हातांप्रमाणे त्या सहाय्यक आहेत. सेवारूपी श्रेष्ठ धर्म जो आहे तो सुचवणारे जणू ते निर्मल नेत्र आहेत त्या पादुका म्हणजे. आणि भरत आपल्याला जे हवं आहे ते मिळाल्यामुळे आनंदित होता. तुलसीदास म्हणतात त्याला ते सुख मिळालं जे श्री सीतारामांबरोबर राहण्यामुळे मिळालं असतं. असं सुख जसं सिय रामू रहेते. यावरून आपल्याला पादुकांचं महत्त्व लक्षात येतं पहा. प्रत्यक्ष भगवंतांसन्निध सद्गुरूंसन्निध राहणं म्हणजे पादुकांसोबत राहणं असं म्हटलं इथे. आणि मग भरतानं पुन्हा एकदा नमस्कार केला आणि निरोप मागितला. राम भक्तले चला रे, राम की निशाने. श्रीरामांनी त्याला हृदयाशी कवटाळलं
आणि इकडे कपटी इंद्रानं म्हटलंय, संधी शोधली आणि लोकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती पुन्हा एकदा उत्पन्न केली. पण ते सर्वांच्या हिताचं झालं. कसं? सो कुचाली सब कह भईनी की, अवधि आस समजीवनी जी की, न तरु लखन सिय राम वियोगा, हरि मरत सब लोग कुरोगा. इंद्रानं ते जे कपट केलं ते सुद्धा सर्वांच्या हिताचंच झालं. कारण 14 वर्षांचा अवधी पूर्ण व्हायचा होता. त्यामुळे त्या आशेसाठी जणू त्यांच्या जीवनासाठी संजीवनी झालं ते. नाहीतर म्हणजे त्या लोकांना सुद्धा घरी जाण्याची जी एक आस इंद्राच्या कपटानं निर्माण केली होती, त्याला ते पादुका मिळाल्यानंतर त्यांनाही एक प्रकारचा आधार मिळाला आणि घरी जायची आस जी त्या मायेमुळे निर्माण झाली होती त्यानं ते खरं जिवंत राहिले म्हटलं. नाहीतर सीता, राम आणि लक्ष्मणाच्या वियोगानं, त्या दुर्धर अशा रोगानं सर्व लोक हाय हाय करून मेले असते. इतकं प्रेम होतं. पण अशा रीतीनं ते इंद्राचं कपटसुद्धा एका दृष्टीनं पथ्यावरच पडलं असं तुलसीदास सांगतात. अशा रीतीनं प्रभूंची कृपा झाली. राम कृपा अवरे बसुधारी, विबुधधारी भई गुणद गोहारी, भेटत भुज भरी भाई भरत सो, राम प्रेम रसू कही न परत सो. तुलसीदास म्हणतायत अशा रीतीनं श्रीरामांच्या कृपेनं सर्व गुंता सुटला. देवांची सेना तिथं जणू लुटण्यासाठी आली होती, म्हणजे त्यांची ती माया पसरवण्यासाठी आली होती, ती सुद्धा हितकारकच झाली प्रभूंच्या सानिध्यामुळे आणि रक्षकच बनली. श्रीरामांनी पुन्हा एकदा भरताला दोन्ही हातांनी आपल्या हृदयाशी कवटाळलं. म्हणतायत श्रीरामांच्या प्रेमाचा तो आनंद अवर्णनीय आहे. तन मन बचन उमग अनुरागा, धीर धुरंधर धीरजु त्यागा, बारी जलोचन मोचत बारी, देखी दसासुर सभा दुखारी, मुनिगण गुरधुर धीर जनक से, ज्ञान अनल मन कसे कनकसे, जे बिरंची निरलेप उपाये, पदुमपत्र जिमी जगजल जाये. ते उबिलो की रघुबर भरत, प्रीति अनूप अपार, भये मगन मन तन बचन, सहित बिराग विचार. सगळ्यांच्याच आणि मुख्यतः श्रीरामांच्या भरताच्या काया वाचा मनात प्रेम उचंबळून आलं. धीर धुरंधर धीरजु त्यागा. धीर धुरंधर असे आहेत श्री रघुनाथ, पण त्यांचा सुद्धा धीर सुटला भरताला जाताना बघून. त्यांच्या कमल नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्यांची ती दशा बघून देव समाजसुद्धा दुःखी झाले. आणि जे मुळातच शुद्ध आहेत, ज्यांनी आपली मन ज्ञानरूपी अग्नीमध्ये सोन्याप्रमाणे शुद्ध करून घेतली आहेत, ते मुनिगण गुरु वसिष्ठ आणि राजर्षी जनकांसारखे धैर्याचे मेरू कसं बनवले म्हटले, पदुमपत्र जे मी जगजल जाय, ज्यांना ब्रह्मदेवानं पद्मपत्राप्रमाणे अलिप्त बनवलंय, असंग बनवलंय, जगामध्ये ते जलातल्या कमलपत्राप्रमाणे निर्लेप अनासक्त बनून राहतात. पण ते सुद्धा श्रीराम आणि भरत यांचं ते अनुपम अथांग प्रेम बघून विवेक वैराग्य असताना सुद्धा काया वाचा मनानं त्या प्रेमामध्ये बुडून गेले. अशा रीतीनं श्रीराम भरताची ही भेट चित्रकूटावरची संपन्न झाली
आता बाकी सर्व लोक एकमेकांना कसे भेटतात आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन भरत सर्व लोकांना घेऊन पुन्हा अयोध्येत कसा जातो ह्याचं वर्णन अयोध्याकांडाच्या शेवटच्या भागामध्ये तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.